लेट स्टार्ट आता. या पहिला प्रश्न. बरं, आता याचं उत्तर बघा. मुळात इथं भारतातील दारिद्र्य मोजमापासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या कुठली समिती विचारली? सी रंगराजन. म्हणजे दारिद्र्यावरचा हा प्रश्न आहे. दारिद्र्याच्या समितीवर सतत प्रश्न असतो. मग तेंडुलकर, रंगराजन किती वेळा केलेली असेल आपण. इथं ग्रामीण आणि शहरी या अनुक्रमे कोणते कॅलरी निकष विचारलेत? ह्याचं उत्तर बर किती जणांचं उत्तर चुकलंय प्रामाणिकपणे सांगा. व्हेरी गुड, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. चुकलं बर. आता ऑनलाईन वाल्यांनी चेक करा का चुकलं असेल. 2055, 90, 2155, 2290. आता आयोगाचं होतं का? आता कळत असं सर असे ऑप्शन का तयार केलेले आहेत. किती आयोगाला मायक्रो लेवलला काम करून अभ्यास करून इथं तयार केलेलं फ्रेम आहे. आता ज्यांनी उत्तर बरोबर दिलं ह्याचा अर्थ यू आर ऑन दी राईट ट्रॅक. मग उलट भारी वाटलं, मला समाधान वाटलं की ह्या लेवलला तुमची परफेक्शन असणं गरजेचं आहे. साधा प्रश्न होता हा इथं. बरं, रंगराजन समितीची स्थापना 2013 की 14? व्हेरी गुड, 2012. हा आयोग ऑप्शन काय टाकणार आहे? 12, 13, 14. मग तिथं कन्फ्युज व्हायचं का? बरं, अहवाल कधी सादर केला? 14. एवढं क्लिअर पाहिजे. स्थापना 2012, अहवाल 14. आणि मग कॅलरी निकष किती आहेत त्याचे? 2155. हे कुठं, ग्रामीण का शहरी? हे ग्रामीण. हे कुठं? शहरी. बर, ह्यांनी निकष रंगराजननी बदलले. आधी जे होते लकडावाला, अलग कार्यगट वगैरे, त्याचे ग्रामीण किती होते? 2400. शहरी किती होते? 2100. मग वाढले का कमी केले? कमी केले, बरोबर ना. मग आता कॅलरी निकष म्हणजे याचा अर्थ काय होता की एका व्यक्तीला जगण्यासाठी किमान किती एका दिवसाला कॅलरी पाहिजेत मिनिमम. आणि मग ते आधी एवढे होते, पण नंतर 2012च्या आसपास विचार करा, आधुनिकता, टेक्नॉलॉजी, आधुनिकीकरण भारताचं अर्थव्यवस्थेचं फार झालं. मॉडर्नायझेशन झाल्यामुळं यांत्रिकीकरण वाढलं. म्हणजेच लोकांना प्रत्येक गोष्ट आता श्रम वापरून करायची गरज नाही, इझिली झालं. पहिल्या काळात आठवत झालं तुम्हाला, जुन्या काळात टीव्ही असायच्या, टीव्हीला रिमोट वगैरे नाहीचं. म्हणजे उठायचं, तिथं जाऊन चॅनल बदलायचं. मला अजून आठवतं लहानपणी. म्हणजे मग मी चेअरवर बसून उठून माझी एनर्जी गेली, कॅलरी बर्न झाल्या का नाही म्हणून जास्त लागत होत्या. आता बसल्या बसल्या हात उचलायचा, रिमोट असं बदलले ठेवून दिलं, कॅलरीज नाही गेल्या ना. हे त्याचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. ही रिअलिटी. वर्गात आपण ज्यावेळेला ते बॅचमध्ये आठवतं का, हे कन्सेप्ट टॉपिक घेताना मी सांगतो तुम्हाला. म्हणजे अशा काही गोष्टींना नीट समजून घ्या, उगं पाठ नका करू. त्याला काहीतरी बेस असू द्या. या फॅक्ट्सला पण आधीची कॅलरी निकष किती होते आणि नंतर कमी झालेलं काय केलेलं आहे ते. चल, हा झाला इथलचा क्लोज ऑप्शन सिमिलर. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे, तो म्हणजे फॅक्ट्स टू द पॉइंट पाहिजेत. ऑप्शन सगळे क्लोज येऊ शकतात, जे आपण ऑलरेडी आयोगाकडून बघितलेलं आहे. पहिला प्रश्न.